मुंबई शहरातील पाणी पुरवठा आज आणि उद्या खंडित करण्यात आलाय। महानगरपालिकेकडून शिवडी परिसरातील भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर अत्यावश्यक काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून पाणी कपात करण्यात आली आहे। उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार आहे। ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील अनेक भागांना याचा फटका बसतोय। नागरिकांनी पाणी जपून वापरावं आणि पुढील काही दिवस पाणी उकळून प्यावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। नाशिक शहरावर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे। सध्या केवळ 10 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरवठा टिकवणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे। त्यामुळे जलसंपदा विभागानं महापालिकेला पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। संभाव्य तूट भरून काढण्यासाठी सुमारे 15% पाणी कपात करण्याची गरज व्यक्त करण्यात आली असून आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आला। यावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी लवकरच आढावा घेणार आहेत। रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललंय। वाढत्या उन्हाच्या झळांमुळे आणि घटत्या पाणी साठ्यामुळे नागरिकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागतोय। अवघ्या 8 दिवसात टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रशासनाला आणखी 9 टँकर वाढवावे लागलेत। सध्या 36 टँकरद्वारे 31 गाव आणि 131 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय। दरम्यान महाड आणि पेण तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई असल्याचं समोर आलं। तसंच जलजीवन योजनेची कामंही ठप्प झाल्यानं परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। या संकटावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी दिलं आहे। पाणी टंचाईचा प्रश्न मोठा असला तरी आता केंद्राने परत 2 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। त्या जलजीवन मिशनची जी काही मधली रखडलेली योजना होत्या त्या परिपूर्ण करण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि ज्या आता राहिलेल्या योजना त्या पूर्ण करू। परंतु ज्या ज्या ठिकाणी आता पाणी टंचाई कुठं भासल तिथं सरकार म्हणून आणि जिल्हा परिषद म्हणून आमची जबाबदारी आम्ही पार पाडतो। ठाण्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। त्यामुळे प्रशासन सतर्क झाले। महापौर शर्मिला पिंपोळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पाणी बचतीचं आवाहन केलं। पाणी टंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणं आणि साफसफाईच्या कामांवर 10 जून 2026 पर्यंत निर्बंध घालण्यात आले। 2, 3 आणि 4 चाकी वाहनांसह इतर वाहन धुणं यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली। आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। सांगलीच्या पलूस तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। भिलवडी आणि परिसरातील वाड्यांमध्ये तब्बल 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची पडझड झाली असून काही घरांचंही नुकसान झालं। तसंच शेती पिकांनाही मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली। सांगली जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला। पलूस तालुक्यात भिलवडी परिसरात शेतात पाणी साचलं। जोरदार वारा आणि पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं। अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा पेरू बागेलाही फटका बसला। धाराशिवमधील धारूर येथील अमोल शिंदे या शेतकऱ्याचं 2 एकर पेरू बागेचं नुकसान झालं। कुटुंबासह दिवस रात्र राबलेल्या बागेत काही क्षणात अतोनात नुकसान झालं। नुकसानाचे पंचनामे करून मदत मिळावी। निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना ही मागणी केली आहे। वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। गारपिटीमध्ये माझा 2.5 एकर पेरू आहे। त्या पेरूला सध्या मालाची कटिंग झाली होती। पेरू सध्या पोम अवस्थेमध्ये म्हणजे कळी अवस्थेतून पुढे जात असताना ज्यावेळेस काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्या पावसामध्ये कळी आणि पान आणि जे फळ आहे ते फळ पूर्णपणे गळून गेलं आहे आणि याच्यामध्ये माझं कमीत कमी 10 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। जे की वर्षभर त्या फळबागेसाठी कष्ट घेतलं होतं ते फळबाग आज पूर्णपणे निस्तापन झालेली आहे। आज सध्याच्या अवस्थेमध्ये जर फळबागेकडे पाहिलं तर ती फळबाग झिरो झालेली आहे। मला इथून पुढे आणखी 2 वर्ष त्यासाठी त्रास करावा लागणार आहे। नांदेडच्या अवकाळी पावसाच्या सावटामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ वाढली। हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवल्यानं शेतकरी हळद प्रक्रियेला वेग देताना दिसतात। काढणीनंतर हळद उकळून वाळवावी लागते आणि तिला चमकदार रंग आणण्यासाठी ढोल ही नैसर्गिक प्रक्रिया केली जाते। अवकाळी पावसाचा फटका बसू नये म्हणून शेतकरी रात्रंदिवस या कामात गुंतले असून शेत शिवारात लगबगीचं चित्र हे पाहायला मिळत आहे। भंडारा जिल्ह्यात शेतकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी ई-केवायसी करूनही आणि तब्बल 11 महिने उलटून गेले तरीही अनेकांना अद्याप मदत मिळालेली नाही। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल न घेतल्यानं शेकडो शेतकरी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले। तहसीलदार वैभव पवार यांना निवेदन देत तातडीनं नुकसान भरपाईचा निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली।
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये महत्त्वाचा प्रकल्प सुरू होतोय. 25 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दर्शन पथाच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे. तब्बल 249 कोटींच्या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवून नाशिकच्या रामकाल पथाच्या धर्तीवर भव्य दर्शनपथ उभारला जाणार आहे. याचवेळी गोदावरी नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ देखील होणार असून अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीनिमित्त त्र्यंबकेश्वर ते माहेश्वर जलदिंडी काढली जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहतील. नागपूरच्या शिक्षण विभागातील बोगस शालार्थ प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं शिक्षकांना दिलासा दिला. मार्च 2025 पासून थांबलेलं वेतन देण्याचे आदेश न्यायालयानं दिले. सुमारे 600हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार शासनानं अवैध नियुक्त्यांच्या कारणावरून रोखले होते. मात्र कोणतीही नोटीस न देता वेतन थांबवणं चुकीचं असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश देत दोषी आढळल्यास कारवाई आणि दिलेला पगार वसूल करण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले. धाराशिवच्या एसीबीच्या कारवाईचा मोठा परिणाम शिक्षकांच्या पगारावर झाला. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या वेतन पथक अधीक्षक इम्रान खान पठाण यांना 8,000ची लाच घेताना अटक झाल्यानंतर जिल्ह्यातील पगार प्रक्रिया ठप्प झाली. परिणामी 309 शाळा महाविद्यालयातील 5,000हून अधिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे सुमारे 40 कोटी रुपयांचं वेतन आणि बिलं प्रलंबित राहिली. मोबाईल एसीबीच्या ताब्यात गेल्यानं ओटीपी अभावी पगार प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे मार्च महिन्याचं वेतन मिळावं यासाठी शिक्षकांकडून शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला जातोय. मार्च 1 एप्रिल रोजी ते नीट अधीक्षक पठाण ते अँटी करप्शन मध्ये लाच घेताना अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यामुळे त्यांनी पुढील चार्ज जोपर्यंत फोन मिळणार नाही तोपर्यंत पगारी होणार नाहीत असं मला सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिक्षकांसाठी मी मराठी बोलतो मोहिमेला सुरुवात झाली. मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांच्या उपस्थितीत मोहीम राबवली जाते. मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली. गोरेगाव स्टेशन परिसरातील रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं अशा पद्धतीनं मनसेकडून पोस्टर हे चिकटवण्यात येत आहेत. मनसेकडून हा उपक्रम पूर्ण मुंबई शहरात राबवला जाणार आहे. मनसे या माध्यमातून मराठी रिक्षा चालकांची मोठ बांधायला त्यांनी सुरुवात केली. यासोबत ते उत्तर भारतीय मोहिमेला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवा असा इशारा देखील देत आहेत. निदान समजली पाहिजे ना, हमको मराठी में आता हिंदी में बात करू असं बोलणाऱ्यांसाठीच ही गोष्ट आहे. तुम्ही जर्मनीला जाता आणि तिथे जॉब करता. आता खूप लोक जर्मनी शिकल्याशिवाय त्यांना जॉब मिळत नाही तिथे. पण मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही असा जे माच करणारे लोक आहेत, मला असं वाटतं त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे. आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. मराठी सक्तीबाबत रिक्षा चालकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. नसेल तर मग काय फायदा आहे आम्हाला? तिकडे जाऊन असं धंदा करून देणार का? ते काय देणार ना. मराठी आलीच पाहिजे ना. मुंबईमध्ये आहे तर मराठी आलीच पाहिजे. शिकलं पाहिजे ना मराठी. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणतो त्यांना मराठी आलीच पाहिजे, शिकलं पण पाहिजे. आम्हाला येतेच ना, आम्ही हिंदी बोलतोच ना, मग त्यांना का नाही मराठी बोलू नये? महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी आलीच पाहिजे. नाही, अतिशय चांगला निर्णय घेतलाय साहेबांनी. ऍक्च्युली मराठी यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राहतात तर मराठी आवश्यकता पाहिजेच. आम्ही तिकडे जातो तर तिकडे ते लोक भोजपुरी बोलतायत, ते लोक थोडी हिंदी बोलतायत. मग आम्ही काय करणार? आम्ही जर युपीला गेलो काही कामाने तर ते लोक तिकडे भोजपुरी बोलतायत, ते लोक हिंदी तर नाही बोलत. मग आम्ही काय करणार? महाराष्ट्रामध्ये मराठी पाहिजेच. नहीं, उसके ऊपर कार्रवाई होना ही चाहिए. जिसको मराठी नहीं आता है, जो मराठी आता है वही रिक्शा चलाना चाहिए, क्योंकि ये महाराष्ट्र है. महाराष्ट्र में मराठी लागू हुआ है तो सही है, कानून है. बहुत अच्छे से देखते हैं. निर्णय सही पहले हो जाना चाहिए था, बहुत लेट हो चुका है. अभी होके फायदा नहीं है. अभी बहुत बेचारे रिक्शा ड्राइवर मर रहे हैं अभी भूखे. तो उन लोगों का भी कुछ सोचना चाहिए कि उनको मराठी सीखना बहुत जरूरी है, मराठी में रहना है तो.
2006च्या मालेगाव स्फोट प्रकरणात 14 आरोपींना मोठा दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयानं या 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून सत्र न्यायालयानं आरोप निश्चित करण्याचे दिलेले आदेश रद्द केले. राजेंद्र चौधरी, धान सिंग, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारिया यांच्या विरोधातील खटला संपुष्टात आला. या प्रकरणात 31 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र पुराव्याअभावी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर न झाल्यानं आरोपींनी उच्च न्यायालयात दिलेलं आव्हान मान्य करत न्यायालयानं हा निर्णय रद्द केला. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधले सगळे जे आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे. कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे. आणि या बाबतीमध्ये काँग्रेसने खूप मोठा टॉप फोडलेला होता. विनाकारण म्हणजे कारण नसताना, दोषी नसताना काही लोकांना जाणीवपूर्वक त्यात अडकवण्यात आलेलं होतं आणि त्याला दूधचं दूध पाणीचं पाणी समोर आलेलं आहे. कोल्हापूर शहराजवळ व्याजांच्या पैशांच्या व्यवहारातून एका महिलेला शारीरिक अत्याचार करून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गांधीनगर पोलिसांनी संशयित अमित सावंत याला अटक केली. घरगुती अडचणींसाठी घेतलेल्या 2 लाख रुपयांच्या कर्जावरून 10% व्याज आणि नंतर शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा आरोप या महिलेनं केला. आरोपीनं अत्याचार करून व्हिडिओ काढत धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं. तसंच संबंधित आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा दावा पीडित महिलेनं केला आहे. पैशांच्या नादामध्ये त्याचे व्हिडिओ तयार करून घेतो आणि त्या व्हिडिओचं त्यांना धमकी देऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करणार ही धमकी देऊन तो परत लेडीजांच्या जवळ जातो. ह्यामध्ये त्याची बायको आणि त्याचा मित्र हे दोघेही सामील आहेत. तर त्याला माझी तरी इच्छा आहे की अशा नराधमाला कमीत कमी फाशीची तर शिक्षा व्हायला पाहिजे. या संदर्भात आम्ही गांधीनगर पोलीस स्टेशन क्रमांक 144/2020 BNS कलम 64 त्याचप्रमाणे इतर कलम आहेत. सावकारी अधिनियम कलम 39 कलम 45 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील जो काही आरोपी आहे अमित सावंत याला आम्ही तात्काळ अटक करून मान्य न्यायालयाला समक्ष हजर केलेला आहे. आरोपी सध्या आता पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्यात अधिक तपास आम्ही करत आहोत. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. भावाचा मित्र तसंच नात्यातील चुलत काका असलेल्या संशयितानं मैत्रीच्या नावाखाली ओळखीचा गैरफायदा घेत पीडितेवर अत्याचार केल्याचं समोर आलं. आरोपीनं फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करत धमकी दिली तसंच इंस्टाग्रामवर व्हायरलही केले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास केला जातोय. सोलापुरात कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. 6 दिवसांच्या उपचारानंतर या महिलेचा मृत्यू झाला. 15 एप्रिलला रात्री पती फैजान शेख यांना आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात आरोपी पतीला आधीच अटक करण्यात आली असून त्याच्यावर आता हत्येचा गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. कोल्हापूरमध्ये व्यसनी मुलाची हत्या करून शिवजयंती मिरवणुकीत पडून दगावल्याचा बनाव करण्यात आला. कोल्हापूरच्या विक्रमनगर इथल्या या धक्कादायक घटनेत वडिलांनी हत्या केल्याची कबुली दिली. व्यसनी मुलगा घरात सर्वांना त्रास देत असल्यानं वडिलांनी चाकूनं भोसकलं. जुनैद पठाण असं मृत तरुणाचं नाव असून गफूर पठाण असं आरोपी वडिलांचं नाव आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी 12 तासात छडा लावून आरोपी वडिलांना अटक केली. नाशिकच्या पेट्रोल परिसरात नवनाथ नगरमध्ये सिगारेट न दिल्यानं तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. तरुणावर चॉपरच्या उलट्या बाजूनं डोक्यावर आणि तोंडावर वार करण्यात आले. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिगारेट न दिल्याच्या किरकोळ कारणावरून सगळा हा वाद पेटला आणि यातून हा हल्ला झाला. बुलढाणा जिल्ह्यात लग्न जुळत नसल्यानं 5 दिवसात 2 तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे गावात खळबळ उडाली. संग्रामपूर तालुक्यात हरीश वानखेडेनं घरात गळफास घेत जीवन संपवलं. हरीश हा भूमिहीन असून अत्यंत गरीब कुटुंबातला होता. वडील गेल्या 2 ते 3 वर्षांपासून लग्नासाठी मुलगी पाहत होते, पण कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं. पण दुसरी घटना घडली ती चिखली तालुक्यातील मंगळूर इथे. सत्यपाल भिसे या 25 वर्षीय तरुणानंही लग्न होत नाही म्हणून व्यसनाधीन होऊन गळफास घेतला. छत्रपती संभाजीनगरच्या मोठी कारंजा परिसरात महापालिकेनं मोठी कारवाई केली. 3 गोडाऊनमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत सुमारे 2 टन कमी मायक्रोन असलेल्या कॅरी बॅग्स या जप्त करण्यात आल्या. या गोडाऊनमधून किरकोळ विक्रेत्यांना बंदी असलेल्या कॅरी बॅगची विक्री होत असल्याचं समोर आलं. दर्शनात आलं की शहरामध्ये काही साठा करणारे जे आहे गोडाऊन आहे
जिथं प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिकचे कॅरीबॅग ठेवलेले आहे. तर आमच्या टीमने त्याचा शोध लावला आणि मोती कारंजामध्ये संजय प्लास्टिक, NB प्लास्टिक आणि शालिमार प्लास्टिक अशा 3 गोडाऊन इलिगल गोडाऊन सापडले, जे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये ठेवलेले आहे, जे कुठे गोडाऊन असण्याचं त्याचं रेकॉर्ड नाही आहे. अशा ठिकाणी प्लास्टिक सापडलं. इथं जवळजवळ 3 ठिकाणी मिळून 2 टनपेक्षा जास्त म्हणजे 20 क्विंटलपेक्षा जास्त प्लास्टिक या ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिक सापडलं. यांना यापूर्वी एकदा दंड झालेला आहे सगळ्यांना, त्यामुळे आपण आता यांना 25,000 रुपये दंड आणि पूर्ण प्लास्टिक जप्त केलं. पुणे सातारा महामार्गावर रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळाली. BRT मार्गात अचानकपणे रिक्षा घुसवल्यानं एसटी बसचा रिक्षाला धक्का लागला. त्यामुळे रिक्षा चालकानं रिक्षा रस्त्यात उभी करून वाद घातला. एसटी चालकाला शिवीगाळ केली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रस्ता मोकळा करून द्या म्हणणाऱ्या प्रवाशांनाही रिक्षा चालकानं शिवीगाळ केली. वर्ध्यात गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. समुद्रपूर येथे कानवाटी चौकात ही कारवाई करण्यात आली. नागपूरच्या शेख अलीम शेख रमजान आणि सत्तार खान गौस या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 किलो 101 ग्रॅम गांजा हा जप्त करण्यात आला आहे. गोंदियाच्या आमगाव तालुक्यात शिवणी इथं धक्कादायक प्रकार समोर आला. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मामाच्या घरी आलेल्या भाचीनं सुमारे 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. संधी साधून तिनं हे दागिने बॅगमध्ये टाकले आणि ती पसार झाल्याचं तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर कारवाईच्या भीतीनं भाचीनं काही दागिने शौचालयात टाकले तर काही तलावात लपवून ठेवल्याचं तपासात उघडकीस आलं. पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. तरी वाढदिवस असल्याने त्याला भाची आली होती. राजदेवश्री मेंढे राहणार गोसाई आली होती आणि तिला ते दागिने दाखवले होते. त्यामुळे तिच्यावर संशय बळावला. त्यानंतर तिला चौकशीला मी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला तिने वडगावची उत्तर दिली. नंतर विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने काही दागिने चोरल्याचे कबूल केले. असं यामध्ये सोने चांदीचे दागिने मिळून एकूण 5,01,010 रुपयाचा मुद्देमाल आरोपी महिला आरोपी जी आहे भाग्यश्री मेंढे तक्रारदाराची भाची हिच्याकडून जप्त करण्यात आलाय. रत्नागिरीच्या लोटे MIDCत खळबळ उडाली आहे. पिण्याच्या पाण्यात केमिकल मिसळल्याचा गंभीर प्रकार समोर आला. सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीचं केमिकलयुक्त सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळलं. सकाळपासून घराघरातील नळांमधून दूषित आणि रासायनिक वास असलेलं पाणी येऊ लागल्यानं खळबळ उडाली. हे पाणी पिऊन अनेक ग्रामस्थांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. यात लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे. सुमारे 8 ते 10 जणांना तातडीनं लोटे इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. MIDC प्रशासन आणि कंपनीच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय. रुग्णांना शुद्ध पाणी नाही. अतिदक्षता विभागातील AC आणि लिफ्ट वर्षानुवर्ष बंद आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपाचा रुग्णांनाही फटका बसतोय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊन मधील या रुग्णालयात 43°C तापमानात रुग्णांचे हाल होत आहेत. लाखोंचा आरो प्लांट धुळखात पडला असून अधिकारी टोलवाटोलवी करतायत. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. सिटी स्कॅनसाठी स्ट्रेचर उपलब्ध नसल्यानं अर्धा तास शोधाशोध करावी लागली. कर्मचाऱ्यांनी सहकार्य न केल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनीच स्ट्रेचरची व्यवस्था केली. तसंच स्कॅन नंतरही वेळेत उपचार न झाल्यानं पाठपुरावा करावा लागला. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून कारवाईची मागणी होतीये. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये असलेल्या पूर्वांचल एक्सप्रेस वेवर भारतीय वायुसेनेनं एअरबेस C-295 विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफचं यशस्वी उड्डाण केलं. युद्ध किंवा राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत एक्सप्रेस वेचा पर्यायी धावपट्टी म्हणून वापर करता येईल का याचा आढावा घेण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आलेला होता.